नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आजपासून महाराष्ट्राच्या 30 दिवसाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अधिवेशनात राज्यातील सध्या वादग्रस्त असलेल्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनात ते 15 विधेयक मांडणार आहेत. वाढती बेरोजगारी आणि तरुणांमधील ड्रग्सचा विळखा, मंत्रालयासह राज्यात वाढलेली लाचखोरी, मुलुंडमधील मेट्रो अपघात, शेतकरी आत्महत्यांचं आणि कर्जमाफीचे प्रश्न, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात आकस्मिक निधन, पार्थ पवार यांना क्लीन चिट, नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी यासह अनेक विषय चर्चेत येणार आहेत. महाविकास आघाडीनं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सरकारला या प्रकरणावर जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी अर्थसंकल्प आणि आगामी विधेयकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की 6 मार्च रोजी ते राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी मोठी मेहनत घेतली होती. एखादी योजना शक्य नसल्यास ते स्पष्टपणे भूमिका मांडायचे आणि आर्थिक शिस्तीवर त्यांचा भर होता. त्यांच्या सूचनांचं पालन करण्यात येईल असंही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे. राज्याच्या निधीत 20,000 कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा निधी मिळत आहे. आता राज्याला एकूण 98,306 कोटी रुपये मिळणार आहेत. रेल्वे प्रकल्पांसाठी 23,000 कोटी रुपयांची तरतूद झाली असून पूर्वीच्या 10 वर्षाच्या तुलनेत हा मोठा वाढीव निधी असल्याचा दावा त्यांनी केला. कृषी क्षेत्रात AI वापरावर सरकारचा विशेष भर असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या अधिवेशनात एकूण 15 विधेयके मांडले जाणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी विकास, कर्ज आणि दायित्व यांचा समतोल साधत चांगला अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न असेल असं स्पष्ट केलं. कोणतीही योजना बंद केली जाणार नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यकाळात हा प्रकार समोर आला असून त्यांचा पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राज्य सरकार अडचणीत सापडले असून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर प्रतिक्रिया देताना झिरवाळ यांना अप्रत्यक्षपणे क्लीन चिट दिली आहे. ज्या व्यक्तीची नावे नोंदीत येतात आणि ज्यांच्या विरोधात थेट पुरावे आढळतात त्यांच्यावरच कारवाई केली जाते. त्यामुळे मंत्र्यांची चौकशी करण्याचा प्रश्न सध्या उद्भवत नाही असं त्यांनी सूचित केलं. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला मिळालेल्या 2 स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे आणि बोरोलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षनिष्ठेचा सन्मान राखण्यासाठी या दोघांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी दावेदारी केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटातून काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असून शिंदे गट अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये रविवार रात्री जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. भंडाऱ्यात पहाटेपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला. यामुळे रब्बी हंगामातील चना, तूर, मूग, उडीद आणि इतर कडधान्य पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. तर उन्हाळी भात पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरू शकतो. हवामान विभागानं आज आणि उद्या विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गोंदियात आज सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात हलका तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रब्बी धान्य पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरू शकतो, तर कडधान्य आणि बागायतदार पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर कोकणातील रत्नागिरीमध्येही अवकाळी पावसानं आंबा उत्पादकांची चिंता वाढवली आहे. येथे मोहर आलेल्या आंब्यांच्या झाडावर जोरदार पाऊस आणि वारा पडल्यामुळे काही फळं गळली आहेत, ज्यामुळे उत्पादनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला सुपर 8 फेरीत पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताने साखळी फेरीतील 4ही सामने जिंकत दमदार कामगिरी केली होती.
मात्र अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे साऊथ आफ्रिकेनं भारताची विजयी मालिका खंडित केली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्कमॅने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि हर्षदीप सिंगनं सुरुवातीला भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेला 3 बाद 20 अशा अडचणीत टाकलं होतं. मात्र त्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर आणि स्टीटन स्टब या त्रिकुटानं आक्रमक खेळी करत डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात 7 बाद 187 धावा केल्या आणि भारतासमोर 188 धावांचं आव्हान उभं केलं. प्रत्युत्तरात भारताचा डाव कोसळला. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताला 20 षटके खेळता आली नाहीत. संपूर्ण संघ 18.5 षटकात 111 धावांवर बाद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं 76 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून शिवम दुबे याने एकहाती झुंज देत 42 धावा केल्या. मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीकडे मजबूत पाऊल टाकलं असून भारताला पुढील सामन्यात पुनरागमन करण्याचं आव्हान आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.